हे हेलिकॉप्टर, तुम्ही हेलिकॉप्टर बघू शकताय. जस्ट आपल्या नमस्कार मंडळी, मी अक्षय चव्हाण तुमचं स्वागत करतो माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये. तर आपला आजचा व्लॉग असेल फोर्टला व्हिजिट करतोय आपण, की जो असेल कर्नाळा फोर्ट, की जो येतो आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल तालुक्यामध्ये, जो आपला पनवेलपासून 12 किलोमीटर अंतरावरती आहे. हा जो फोर्ट आहे तो गिरिदुर्ग प्रकारातला आहे. तर आपण आजचा हा जो ट्रेक आहे, मी आता सध्या डोंबिवलीवरून निघतोय. तर सध्याचे 10 वाजलेले आहेत. आपल्याला भरपूर उशीर झालेला आहे. खरं तर सकाळी लवकर निघायला पाहिजे होतं. आता ऊन पण जास्त वाढलेलं आहे. तर ह्याचं जर कारण आहे तर ते माझी बाईक थोडीशी खराब झालेली होती, की जी मी पूर्णपणे क्लीन केलेली आहे. तुम्ही बघू शकता ही माझी बाईक आहे FZ, की मला ही भरपूर आवडते. तर आपण आज जे आहे तो आपल्या बाईकने प्रवास करणार आहोत, की आता डोंबिवलीपासून साधारणतः 35 ते 40 किलोमीटरचं अंतर आहे. तर आपला नाश्ता वगैरे झालेला आहे. तर आपण ट्रेकला सुरुवात करू आणि लवकरात लवकर पोहोचायचा ट्राय करू विथ सेफ्टी. बाय. किल्ले कर्नाळा हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात असून समुद्रसपाटीपासून याची उंची 1440 फूट आहे. हा किल्ला चढाईसाठी अत्यंत सोपा सहज असा आहे. येथे जाण्यासाठी पनवेलवरून पेन, अलिबाग, रोहा कोणतीही ST बस इथपर्यंत पोहोचते. तसेच आपण प्रायव्हेट व्हेकलद्वारे इथपर्यंत जाऊ शकतो. पनवेल, पळसपे, शिरडोन, चिंचवण नंतरचा थांबा हा कर्नाळा आहे. ST बस कर्नाळा अभयारण्याच्या प्रवेशद्वारावरच थांबते. प्रवेशद्वारापासून किल्ल्यावर जाण्यास जवळपास 2 तास लागतात. किल्ल्याचा इतिहास बघितला तर हा किल्ला सुरुवातीला मोगल साम्राज्याकडे गेला. काही काळानंतर 1670 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. 1680 मध्ये महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात होता. त्यानंतर काही काळ मोगलांनी त्यावर कब्जा केला. त्यानंतर 1740 मध्ये पुण्याच्या पेशव्यांनी हा किल्ला जिंकला. त्यावेळी स्वातंत्र्य सैनिक वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा या किल्ल्याचे किल्लेदार होते. पूर्वी बोरघाटद्वारे होणाऱ्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर होत असे. कर्नाळा जो आपला फोर्ट आहे त्याच्या एंट्रन्सला आलेला तुम्ही पाहू शकता. पाठीमागे एंट्रन्स, इथून लोक जे आहेत ते ये जा करतात. आता मी एंट्री फीची घेतलेली आहे फोर्टसाठी, तर ती भरपूर घेतलेली, म्हणजे 60 रुपये घेतलेले आहेत पर पर्सन प्रौढ व्यक्तीसाठी. आणि जर तुम्ही लहान वगैरे घरातील असतील लहान लोक तर त्यांच्यासाठी पर पर्सन 30 रुपये, जे काय भरपूर आहे. आणि बाईक पार्किंगचे माझे 50 रुपये घेतले. तुम्ही बघू शकता हे उन्हामध्ये बाईक पार्क करायला लागते, की जे बाईकसाठी पण चांगलं नाही आणि जे पैसे घेतले त्याच्याप्रमाणे पण चांगलं नाही. तर ठीक आहे, बघू आपण करू एन्जॉय. ट्रेक चालू करू मग. चला, लेट्स गो. फ्रेंड्स, हे जे पाठीमागं बघू शकता ना, हे एकच दुकान आहे खाण्यापिण्यासाठी. नंतर वरती काही नाही. तिथले पब्लिकवाले बोलत आहेत. तर बघू आपण काय मिळतंय काय नाही. तर हा आपण अशा निसर्गाच्या सानिध्यात आलेलो आहे. तरी आपण अशा मस्तपैकी एक हिरव्यागार निसर्गामध्ये आलेलो आहे. आणि बगल तिकडं तुम्ही पाहू शकता सगळी हिरवळ आहे. आणि हा संडे असल्या कारणानं लोक पण बघा भरपूर लोक येतात. एन्जॉय करू. रोजच्या
कामातून थोडासा वेगळेपणा म्हणून हा ट्रेक आहे खास त्याच्यासाठी. तरी चला आपण एन्जॉय करू. आता तुम्ही बघू शकता काही पक्षी आणि प्राणी तर काही दिसत नाही. तर हा आपला राष्ट्रीय पक्षी मोर, तर तो आपल्याला दिसत आहे. आणि तुम्ही बघू शकता हे पाठीमागं माझ्या एक पूल आहे, छोटासा पाण्याचा प्रवाह आहे त्या ठिकाणी. तरी हा आर्टिफिशियल आहे, हे जस्ट एंटरटेनमेंटसाठी आहे. इथं आपण फोटोशूट वगैरे करू शकतो आणि व्ह्यू पण चांगला आहे, मस्त व्ह्यू आहे. दाखवतो तुम्हाला कसं आहे काय आहे. बघू शकता. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडासा बाहेर आलोय मी आज. एकदम शांत असं वाटतंय. तुम्ही बघू शकता इथं पाण्याचा प्रवाह, पक्ष्यांची किलबिल, सगळं एकदम मस्त आहे. हा पूर्ण असा निसर्ग, हा डोंगर, सर्व एकदम मस्त आहे. एकदम असं मस्त वाटतं, एकदम शांत शांत. पूर्ण शहराकडून एकदम पूर्ण असा लांब आल्यासारखं बघ. जस्ट 12 किलोमीटर सॉरी पनवेलपासून आपण सुरुवात केली आहे सध्या. जे स्टार्टिंगला आहे ते बर्ड सेंच्युरी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे पक्षी बघायला मिळत होते. त्याच्यामध्ये पोपट असेल, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पोपट होते त्या ठिकाणी, आणि मोर वगैरे पण होता, जे काय आपण रोज बघतो गावाकडं. नवीन नाही आपल्यासाठी. एवढं काय तर जास्त काय नाही बघण्यासारखं. म्हणजे काय बोलतात की असं मोठं असे बाहेरून येणारे पक्षी वगैरे असं काही नाही. तर तेवढंच आपल्याला बघण्यासाठी आहे आणि आपण जस्ट तेवढंच एन्जॉय करतोय. आपलं मेन टार्गेट जे आहे ते फोर्ट आहे. आपण ते आता चालू करू फोर्ट. चला. तर तुम्ही बघू शकता हा माझ्या पाठीमागून आहे. ही स्टार्टिंग पॉईंट आहे ट्रेकला आपल्या फोर्टकडे जाण्यासाठी. आत्तापर्यंतचा जो भाग होता तो बर्ड सेंच्युरीचा होता. आता इथून आहे ते ट्रेक स्टार्ट होते. चला मग. तरी हा अशक्य असा सुंदर सह्याद्री आपण अनुभवत आहोत. सगळीकडे शांत, सगळीकडं गाड्यांचा आवाज नाही, काय नाही. लोक आज भरपूर आहेत, परंतु या ठिकाणी अजून तरी कोणी नाही. हा मोकळा रस्ता, एकदम मोकळा, म्हणजे पूर्ण चढणीचा रस्ता आहे. ते बघा, तुम्ही पाहू शकता.
खेकडा पाहू शकताय, दिसतोय काय आतमध्ये? हे बाहेर बाहेर या, घाबरला तो. हॅलो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता निमापर्यंत पोहोचलेलो आहे आपण. आणि हा मागचा व्ह्यू. अजून वरती जायचंय, तिकडे पाठीमाग जाऊ वरती लवकरच. फायनली गाईज, फोर्ट आपल्याला दिसलेला आहे. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमाग. दिसला का? दाखवतो चला. ऊन आहे भरपूर. दिसला का? दिसला दिसला. चला. हा थोडासा रेलिंगचा भाग आहे, तुम्ही बघू शकता. एकंदरीत रेलिंग चांगलं आहे. जे काय वयस्कर लोक आहेत की ज्यांना लवकर थकवा येतो, चालून म्हणा हे करून, किल्ला चढताना तर भरपूर थकवा येतो, त्यांच्यासाठी हे रेलिंग हे चांगलं आहे. आणि तुम्ही इकडे बघू शकता ऊन भरपूर आहे, त्यामुळे असा सकाळी जसा व्ह्यू येतो क्लिअर तसा काय येत नाही. तर तुम्ही बघू शकता, मी दाखवायचा प्रयत्न करतोय. हा किल्ल्याचा भाग. हे काय 360 आपण आलेलो. आणि तुम्ही बघू शकता शकता पडझड झालेली बऱ्यापैकी इथे.
पायऱ्या पण जुन्या पायऱ्या आहेत. भरपूर दम लागलेला आहे, कंटिन्यू चालतोय. पोचतोय आपण लवकरच वरती. या रेलिंगने भरपूर सपोर्ट केलेला आहे. बघू शकता तुम्ही, सर्व रेलिंग आहे. भरपूर दम लागलाय, बघू शकता तुम्ही. हा व्ह्यू बघू शकता तुम्ही. थोडंच राहिले आता, चला लवकर पटापट जाऊ. एकदम थंड वारं सुटलं, एकदम एवढं ऊन असताना सुद्धा थंड वारं आहे. हिरवागार निसर्ग दिसतोय सगळीकडे. अशक्य असा सुंदर सह्याद्री बघू शकता तुम्ही. मित्रांनो, रोजच्या दैनंदिन जीवनातनं असा एखादा ट्रेक पाहिजे जो आपला थकवा दूर करतो. जे रोजचं जे रेग्युलर रुटीन आहे आपलं, त्यातून थोडंसं बाहेर येऊन निसर्गाचा आनंद आपण घेऊ शकतो. हे बघा, दुसरा कोणताही विचार डोक्यात येत नाही ज्यावेळी तुम्ही अशी भटकंती करत असता. फक्त तुम्ही आणि हा सह्याद्री. चला माझा पहिलाच व्लॉग आहे, त्यामुळे माझं काही चुकलं बोलताना मी अडकवतोय थोडा, समजून घ्या. येईल हळूहळू. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. बघू शकता तुम्ही, जवळजवळ आपण पोहोचलेलो आहे. या ठिकाणचा माझ्या पाठीमागचा व्ह्यू, संपूर्ण सह्याद्री बघू शकता तुम्ही. जवळजवळ 1 तास कंटिन्यू चालतोय मित्रांनो. थकवा जाम आलाय. हायड्रेटेड व्हायसाठी संत्री वगैरे होते माझ्याकडे, पाणी तर आहेच. पाणी कायम बाळगायचं मित्रांनो. हायड्रेशन मस्ट. सोलो ट्रेकिंग करत असताना तर सगळं सोबतच पाहिजे, कारण आपणच फक्त असतो आपली काळजी घेण्यासाठी. व्यवस्थित सर्व सेफ्टी वापरून वरती चढायचं आणि सेफ माघारी जायचं. हा एकच ट्रेक आपल्याला करायचा नाही, सर्व अनुभव घ्यायचा आपल्याला मित्रांनो. बघू शकता तुम्ही, हिरवागार निसर्ग. आणि इकडे वरती
पोहोचत जाऊ आपण आता. चला. हा दरवाजा बघू शकता माझ्या पाठीमाग दिसला का? छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवराय. हा बघू शकता दरवाजा. आणि हा मित्रांनो तुम्ही हा पाहू शकता. हा पहिला दरवाजा लागलेला आपल्याला. ह्याचे जे दरवाजाचं काम हे काम झालेलं आहे, नवीन काम केलेलं दिसतंय. पहिल्यासारखीच रचना याची, भाला वगैरे त्रिशूळ टाईप तुम्ही बघू शकता. नवीन बांधकाम आहे. हे हेलिकॉप्टर, तुम्ही हेलिकॉप्टर बघू शकताय. जस्ट आपल्यावरती हे बघू शकता तुम्ही. हेलिकॉप्टर जस्ट वरतून गेलं किल्ल्याचे. जस्ट योग असतो मित्रांनो. त्यांनी आपल्याला बघितलं, आपण त्यांना बघितलं, पण फील आपल्याला भारी वाटलं. बघू शकता तुम्ही. पडझड झाले भरपूर येते. हे जपलं पाहिजे. जे महाराष्ट्र शासन आहे, जे सगळ्यांना मतं मागते, त्यांच्यात वाद चालू होते. त्यांनी हे काहीतरी बघितलं पाहिजे. तुम्ही पाहू शकता. हे मित्रांनो पाण्याची टाकी दिसते की ज्याचा वापर पूर्वीचे लोक पाणी पिण्यासाठी व इतर कामासाठी करत असावेत. त्याच्यामध्ये पाणी आहे पावसाचं, तुम्ही बघू शकता. आणि हा व्ह्यू बघा, एक नंबर. मित्रांनो हा व्ह्यू बघू शकता. मित्रांनो एवढी सारी लोक मित्रांनो खाली होते किल्ला पाहण्यासाठी, बर्ड सेंच्युरी पाहण्यासाठी. तर तुम्ही बघचाला वरती काहीच लोक आलेत. मित्रांनो हिम्मत लागते एवढ्या वरती यायला, ते पण एका दमात आलेलं आहे वरती. मित्रांनो एका दमात. आपलं रक्त शेवटी सळसळतं रक्त. आम्ही शिवरायांचे भक्त. जय भवानी, जय शिवराय. रातचा टप्पा मित्रांनो. आता हा छोटासा देऊळ टाईप दरवाजा म्हणायचा. आपल्या इथं देवळाचा तेवढा दरवाजा असतो, त्या टाईपचा दरवाजा तुम्ही बघू शकता. हे संपूर्ण दरी मित्रांनो. रेलिंग इज अ सेफ्टी. पायऱ्या उतरताना चढताना लक्ष पाहिजे सगळीकडं मित्रांनो.
मित्रांनो, हा शेवटचा भाग तुम्ही बघू शकता. पोचलेलो आपण एकंदरीत. या साईडून व्ह्यू कसा दिसतोय बघू आपण. दमलो अक्षरशः. बघू शकता तुम्ही. वाव, उन्हा कारणानं तुम्हाला दिसत नाही, मला पण सगळं ब्लर दिसतंय. सगळं असं धुकं टाईप पसरलेलं आहे. दुपार आहे तरी पण बघू शकता. ही दुसरी बाजू मला दाखवतो. हे बघा दरी. हा काय मित्रांनो, आपला सह्याद्री. जय महाराष्ट्र. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हायड्रेशन साठी संत्रे. जाम भूक लागली, दम भरपूर लागलाय, थकवा आलाय. एकदम भारी वाटतंय. सोडायला पण नको वाटतंय. एकंदरीत मित्रांनो, आपला किल्ल्याची भटकंती पूर्ण झालेले. असे ट्रेक केले पाहिजेत. रोजच्या जीवनातून निसर्गामध्ये पडून, बाहेर पडून निसर्गाचा अनुभव घेतला पाहिजे. रोजचं जे आपलं रुटीन असते, आपलं जे काम असते ते तर होतच असते, ते आपण करतच असतो. त्याचबरोबर आपल्या मनाची जी शांती आहे, पीस, तो अशा ठिकाणी बाहेर फिरून एकांतामध्ये टाइम असा स्पेंड करून मनाला भारी वाटतो खूप मित्रांनो. त्यामुळे फिरा, मजा करा. आयुष्य एकदाच आहे मित्रांनो. फिरा पण सेफ्टी आपली, पहिल्यांदा आपली सेफ्टी बघायची, नंतर फिरायचं. आणि फिरायचं मित्रांनो. फिरणं म्हणजे फिरण्यासारखं दुसरं सुख नाही. तर अशा आहे, तुम्हाला माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, मला सपोर्ट करा मित्रांनो. असेच आपण ट्रेक करू, लॉग करू, नवीन नवीन गोष्टी अनुभव करू. माझ्यासोबत राहा मित्रांनो. जय शिवराय, जय महाराष्ट्र. बाय बाय, टेक केअर.